एका मावळ्यानं सांगितलं, छत्रपती तुम्हाला माहीत असावं राजे, पन्हाळ्याच्या पायथ्याला नेबापूर नावाचं गाव आहे. तिथं शिवा काशीद नावाचा एक न्हाव्याचा पोरगा राहतो. तुमच्यासारखा दिसतो बरं, तुमच्यासारखाच वागतो बरं, दाढीसुद्धा तुमच्यासारखी ठेवतो, चंद्रकोरसुद्धा तुमच्यासारखी लावतो, महाराज कपडेसुद्धा तुमच्यासारखे घालतो, आवाज तर तुमचा हुबेहूब काढतो, नक्कल तुमची हुबेहूब करतो. महाराज मला भेटला होता म्हणे, विचारलं होतं त्याला काय पाहिजे, म्हणला होता एकदा छत्रपतींना भेटायचंय, बोलावं का त्याला. अरे बोलवा ना, तसाही शेवट कसा होईल माहीत नाही, घ्या बोलावून त्याला. फरमान धाडलं. शिवा काशीद आज ते कदम येता झाला. तंबूमध्ये शिवा काशीदानं प्रवेश केला. पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज पाहत राहिले. शिवा जणू आमचंच रूप आरशामध्ये हुबेहूब पाहावं, आमचंच प्रतिबिंब पाहावं, तसा हुबेहूब राज अगदी तुमच्यासारखा दिसतो ना. हा शिवा राज मग द्या की तुमचा जिरेटोप. छत्रपतींनी डोक्यावरचा जिरेटोप काढला. ऐकावं आपण. शिवा काशीदाच्या डोक्यावर घातला. तरुणाबाण शिवा काशीद होता. लग्नाले 2 वर्ष झाली होती. तरुण पत्नी घरी होती त्याच्याती. ऐकावं आपण. शिवा काशीद पापणी झाकून उघडावी एवढ्या गतीत तंबूमध्ये गेला आणि बाहेर आला. राज सांगा कसा दिसतो. शिवा आमचं प्रतिबिंब पाहावं असा हुबेहूब. म्हणजे राज तो सिद्धी जोहर बी आमासनी ओळखायचा नाही ना. तसं छत्रपती शिवाजी महाराज 2 पावलं मागं झाले. शिवा तुला कसं कळलं रे आम्ही तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहे ते. तसा शिवा काशीद 2 पावलं पुढे आला. छत्रपतींना वाकून मुजरा केला. मुजरा घ्या राज, या गरीबाचा मुजरा असू द्या. आणि राज तुमच्या काळजाचं ठोकं बी सांगून जातात आमासनी तुम्हासनी काय म्हणायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी गच्च मिठी मारली. महाराजांच्या डोळ्यातून 2 अश्रू बाहेर पडले. ती शाबासकीची थाप जगातल्या कुठल्याच मावळ्याला भेटली नाही. तीच शाबासकीची थाप शिवा काशीदाला मोठं करून गेली. शिवा काशीद सिद्धीच्या भेटीला गेला. सिद्धी जोहर पाहतच होता. छत्रपती शिवाजी महाराजांना एक सवय होती, पालखीच्या उजव्या बाजूने उतरत होते. शिवा काशीदानं नेमकी ती चूक केली. तो डाव्या बाजूने उतरला. संशय बळावला. अफजल खानाचा मुलगा फाजल खान, त्याचे डोळे विस्पारले गेले. ये शिवा नहीं हो सकता. हातातली तलवार घेतली, जिरेटोप उडवला. तू सिवा है? हाँ मैं है हो सिवा. तू सिवा नहीं हो सकता. अगर तू शिवाजी है तो तेरे माथे पे खून चाहिए. मी होतो तिथं अब्बाजांच्या वधाच्या वेळेला कृष्णाजी भास्करचा दानपट्टा तलवार तुमच्या कपाळावरती लागली होती. ती खून तुमच्या कपाळावर दिसत नाही. बोल कौन है तू? अरे मैं है हो शिवाजी. बोल कौन है तू? मैं है हो शिवाजी. बोल कौन है तू? मैं है हो शिवाजी. खबरदार कोण है तू? मैं है हो शिवाजी. अरे जन्माला येताना शिवा न्हावी म्हणून जन्माला आलो असलो, मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतो. हे तरी भाग्य काही कमी आहे का? 1 घाव 2 घाव 3 घाव तलवारींचे सपासप वार झाले. शिवा काशीद मातीवर कोसळला. त्याच्या नाकातल्या हवेनं श्वासानं माती भुर्र दिशी उडाली. शिवा काशीदनं मातीला निरोप पाठवला. सांग माझ्या राजाला, हा मावळा मातीत नाही मेला, हा मावळा मातीसाठी मेला. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहू गोड झाला, माझा बहू गोड झाला, बहू गोड झाला, माझा बहू गोड झाला, माझा बहू गोड झाला, माझा बहू माझी विनंती आहे, छत्रपतींचं स्वराज्य आहे. एकाच जातीचे शिवाजी महाराज नाही. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण नसतो. धर्मवीर संभाजी महाराज नसते तर आपण नसतो.